मोहनदादा भोईर पहिल्याच सामन्यातून विजयाचं खातं इथे उघडलेले आहे। दक्षिका एंटरप्राइजेस दशरथ घरात यांच्या टीमनं मान्यवर कक्षामध्ये संजयजी पाटील साहेब मनसेचे एक धडाडीचे कार्यकर्ते म्हणून ज्यांचं संपूर्ण ठाणे जिल्ह्यामध्ये नाव लौकिक आहे आणि सध्या कोपर ग्रामपंचायतचे विद्यमान उपसरपंच देखील आहेत आणि त्यांनी आले आले आपल्या खेळाडूंना देखील एक ब्रेकिंग न्यूज दिलेली आहे। सर्वांचं सहर्ष स्वागत करूया। जाऊया आपण कोपर प्रीमियर लीगच्या पर्व तिसरा आणि पहिल्या फेरीच्या दुसऱ्या सामन्याकडे। एमआय लाईफस्टाईल संघाने प्रथम घेतलाय गोलंदाजीचा निर्णय आणि फलंदाजीसाठी हार्दिक ओम अँड एश एंटरप्राइजेस। पहिला चेंडू मनोहर मडवी वेताल कोपर सिनियर 40+ चे एक चांगले खेळाडू। पहिला चेंडू चांगल्या लाईन अँड लेंथ वर एसटी रक्षक रोहित म्हात्रे। नक्कीच यानंतरच्या पुढील सामन्याची नाणेफेकी संजयजी पाटील साहेबांनी लवनाथ पाटील या दोन मान्यवरांचे शुभ हस्ते आपण करणार आहोत। धन्यवाद। हे म्हणजे गरज साहेब काय चांगली गोलंदाजी आहे, वा। फलंदाज मनोज पाटील संघाचे संघनायक आहेत। मनोज पाटील आणि नॉन स्ट्राईकला सुमित म्हात्रे। मला वाटतं अनिल म्हात्रेंचे चिरंजीव आहेत का? यास अतिशय चांगला क्रिकेट, चांगला क्रिकेट खेळलेत मनोज पाटील। त्यांनी पहिल्या 2 चेंडूंवर धाव आली नाही, तिसऱ्या चेंडूवर अगदी जंटल पुश केलाय, एक सिंगल धाव घेऊन आपल्या डावाला सुरुवात केलेली आहे। रोशनी एंटरप्राइजेसचे सर्व खेळाडू स्टेजच्या डाव्या बाजूला उभे राहा। त्यानंतर रोशनी एंटरप्राइजेस आणि HS एंटरप्राइजेस असा सामना होईल। लोवनाजी पाटील आणि संजयजी पाटील साहेबांच्या शुभ हस्ते आपण त्या सामन्याची नाणेफेकी कंप्लीट करणार आहोत। 3 चेंडू मध्ये 1 रोहित म्हात्रेचा मी आवर्जून उल्लेख करेन मित्रांनो। या खेळाडूंना माजी केंद्रीय मंत्री पंचायती राज मानकुलीची जी स्पर्धा झाली त्या स्पर्धेमध्ये एक चांगला झेल एसट्यांच्या मागे टिपला होता आणि प्रतापजी पाटील साहेबांनी त्यांना 1000 रुपयाचं पारितोषिक त्या झेलसाठी दिलं होतं। चांगला फटका, स्क्वेअर ऑफ द विकेट, चेंडू चाललाय अगदी सीमारेषेच्या दिशेनं आणि हा पहिला चौकार आलाय सुमित म्हात्रेच्या बॅट मधून। प्रीमियर लीग म्हटलं की नक्कीच भाऊ भावाच्या विरोधात संघामधून खेळतायत, मुलगा बापाच्या विरोधात खेळताना पाहायला मिळतोय, ही खरी मजा आहे। धावसंख्या 5, सुमितनं 4 धावेनं अकाउंट ओपन केलाय। मनोहर मडवी इथे रिव्हर्स फटका केले, चांगला संपर्क देखील झालाय, चेंडू चालला अगदी सीमारेषेच्या बाहेर, सुमितची ताकद नजाकत, षटकार। अगदी हे म्हणजे घरात साहेबांची संकल्पना। पहिली स्पर्धा आपण खेळलो होतो अगदी पूर्ण आणि कोपरच्या मध्ये जी किडानगरी आहे जिथे आता दोस्ती डेव्हलपर सुरू आहे। हे म्हणजे घरात साहेबांनी पहिल्याच सामन्यातून तो झेल टिपला होता, तो झेल मात्र कॅमेऱ्यामध्ये कैद झाला नव्हता, अजूनही तो झेल आठवतोय। इथे फलंदाज बाद नवीन फलंदाज अर्चित पाटील बघा इथे। वेलकम, सुस्वागतम। वियान एंटरप्राइजेसचे सर्वा राकेशजी पाटील एक युवा उद्योजक काल्हेर यांचा मंचावरती शुभागमन होतोय। वेलकम राकेश पाटील, एक उत्कृष्ट क्रिकेटर देखील आहेत आणि वियान एंटरप्राइजेसचे सर्व आहेत। वेलकम, सुस्वागतम। कोपर प्रीमियर लीग 2025
क्या बात आहे, गरज साहेबांचे बाचे आहेत. वा, नक्कीच आम्ही चर्चा करतोय म्हणजे गरज साहेबांच्या पहिल्या KPL ची झेलची, तेव्हा कॅमेरे सुरू नव्हते झाले. नक्कीच चांगला झेल टिपला होता अगदी पॉइंट रिझनला इनफिल्डच्या आतमध्ये पहिलं KPL. आणि साहेब पहिले सरपंच झाले होते आणि त्यापासून ही परंपरा त्यांनी सुरू केलेली आहे. तिसरं पर्व आहे. अर्चित पाटील न्यू बॅटर. नक्कीच बघा अगदी मनोहर मडवी गेले आणि रोहित म्हात्रे आले. अर्चित पाटील. बघूया फलंदाज मनोज पाटील आहेत संघाचे संगणक हार्दिक ओम एच एंटरप्राइजेसचे. रोहित म्हात्रे फुल टॉस होता, चेंडूला अगदी स्लॉग सिपच्या अंदाजानं डीप मिड विकेटला खेळलेत. चांगली फिल्डिंग तिथे म्हणावी लागेल. नक्कीच अगदी मुलगा आणि बाप एकाच टीम मध्ये आहेत या वर्षी. मनोहर मडवींचे चिरंजीव जतीनकडे संगणक म्हणून जबाबदारी आहे. चांगली गोलंदाजी. अगदी आपण पाहिलं तर या टीम मध्ये दोन्ही सिनियर 40+ चे खेळाडू मनोहर मडवी नंतर रोहित म्हात्रे यांना आपण पाहतोय. MI लाईफस्टाईल. हा चेंडू पुन्हा एकदा डॉट. इष्टरक्षक कोण आहे इष्टांच्या मागे? जॉन्टी. काय कमालीचं इष्टरक्षण. वा, रोहित म्हात्रेंच्या जागेवर अगदी कॉफी म्हणून चांगली कामगिरी करतायत. सलग आतापर्यंत रोहित म्हात्रेनं 3 चेंडू डॉट टाकलेत. अर्चित पाटील साठी पहिल्या चेंडूवर मनोज पाटीलनं एक सिंगल धाव घेतली होती. फलंदाज रिटायर झालेत. काय पंच बाद झालेत. यस, बॅटकट. यस, क्रमांक 4 वर अतुल. मान्यवर कक्षामध्ये श्रीकांतजी घरात संजयजी पाटील साहेब, त्यानंतर आताच ज्यांचं शुभ आगमन झालंय VN एंटरप्राइजेस चे सर्वा आणि म्हणजे घरात साहेबांचे बाचे आहेत. अगदी कोपर प्रीमियर लीग पर्व तिसरं बंद्रामारुती काल्हेरच्या क्रीडानगरीमध्ये या स्पर्धेचं भव्य दिव्य आयोजन. रोहित म्हात्रे, अतुल भोईरसाठी हा चेंडू अगदी लेस्टिकला सोडून जाणारा चेंडू होता. हलक्यातनं चेंडूला खेळून काढलाय. डीप फाईन लेग रिजन मधून चेंडू उचललाय. फक्त एक सिंगल धाव. सिंगल न धाव संख्या झालेली ती 13. चेंडू टाकून झालेत 10 आणि धावा बनले 13. इथे झेल वर आला होता. इथे चुकी केली आणि चुकीला माफी नाहीये. जरी झेल झाला नसतं तरी 4 वाचल्या असत्या. अंदाज कुठेतरी चुकलाय क्षेत्ररक्षक अभिजित. नक्कीच रोहित म्हात्रे थोडेसे नाराज आहेत. 4 धावीनं संघाची टोटल 17. नक्कीच मनोज पाटील चांगली फलंदाजी करतात. हा चेंडू अगदी सरळ बॅट न खेळलाय. बघूया लॉंग अँड लॉंग ऑफच्या मध्ये आणि हा चेंडू देखील सीमा पार. प्रयत्न चांगले केले होते. यानंतरचा पुढील सामना असेल HS एंटरप्राइजेस आणि हे म्हणजे घरात साहेबांचा संघ रोशनी एंटरप्राइजेस अँड
नक्कीच रोशनी एंटरप्राइजेसचे संदीप पाटील, देवेश पाटील आणि सुधीर घरात हे संगमाला घेत. तर एच.एस. एंटरप्राइजेस यश पाटील, जीवन पाटील आणि हर्षल पाटील. अगदी बरोबर आहे. हे म्हणजे घरात साहेबांना नेहमीच गावातील युवा, त्यानंतर 40+ खेळाडू असतील, गावचे प्रतिष्ठित नागरिक असतील, सर्वांचाच मान सन्मान त्यांनी केलेले. आणि माजी केंद्रीय मंत्री पंचायती राज चषकाचे आयोजन समितीचे देखील ते एक सदस्य होते. प्रतापजी पाटील साहेबांच्या खांद्याला खांदा लावून हे म्हणजे घरात साहेबांचं देखील त्या स्पर्धेमध्ये चांगलं योगदान आपण पाहिलं होतं. 2 ओव्हर धावा बनले 21. जतीन मडवीच्या खांद्यावर संगनायकाची जबाबदारी आहे. पहिला चेंडू अगदी पहिल्या चेंडूला पाठवलाय सीमा पार आणि ते नोबलचा इशारा केलाय. षटकार. यस यस. की कॅप घालून चेंडू टाकलाय. मी मुद्दाम आवाज दिला नाहीये. यस, हे समजायला हवं होतं जतीनला, क्रिकेट खेळतोय. यस, चेंडूची फेकी करा. अगदी अशा क्रिकेटमध्ये छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत ना, त्या आठवणीत राहणं खूप फायद्याचं असतं संघासाठी. इथे बघा आता षटकारी गेला आणि एक 9ची धाव देखील आणि चेंडू देखील आता फ्री टाकावा लागेल. म्हणजे एक एक्स्ट्रा चेंडू फेकलाय जतीननं. इथे नक्कीच अगदी सामना संपल्यानंतर मनोहर मडवी त्याला विचारतील असं तू का केलं म्हणून. हा फटका फसलाय. बघूया चेंडू अगदी हवेमध्ये, मात्र चेंडू सेफ लँड होतोय. कव्हर रिझन मध्ये काय चांगली फिल्डिंग त्यांनी केलेली आहे. इथे एसटी रक्षकाला स्टंप सापडले नव्हते. चेंडू हातामध्ये घेतला होता बरोबर. जतीनचं कौतुक करावं लागेल. तिथे 2 क्षेत्ररक्षक आहेत, एक पॉइंट रिझनला आहेत आणि एक शॉर्ट थर्डमॅनला आहेत. 2 धावेनं संघाची टोटल 30. चांगले कलरफुल ड्रेस आपण पाहतोय. कोपरगावची एकता आणि अखंडता या कोपर प्रीमियर लीगच्या माध्यमातून जोपासली जाईल. हा चेंडू ऑन द कार्पेट चाललाय डीप मिड विकेट रिझनला. इथे देखील खराब फिल्डिंग. क्रिकेटमध्ये फलंदाजी गोलंदाजीपेक्षा तुमची फिल्डिंग हा देखील एक मुख्य घटक आहे. तुमची फिल्डिंग चांगली झाली तर नक्कीच तुम्ही कुठल्याही संघाला पराभूत करण्याची ताकद ठेवू शकता. धावसंख्येला आला आकार. धावा बनले 34. चेंडू टाकून झाले 14 आणि 34 धावा. अजूनही 10 चेंडूंचा खेळ बाकी आहे. रुपेश घरात आज एज घरातनं काम तमाम केलाय. पहिल्याच सामन्यातून योगेश पाटील देखील थोडेसे नाराज आहेत, चेहऱ्यावर हसतायत. अजूनही स्पर्धा संपली नाहीये. पलटवार करण्याची संधी त्यांना देखील आहे. चांगला फटका आणि काय झेल टिपलाय. वा, इथे बाप होत आहे, बेटा होत आहे. इथे बघा मनोहर मडवीने झेल टिपलाय जतीन मडवीच्या गोलंदाजीवर आणि एक फलंदाज देखील त्यांनी सुमित म्हात्रेला बाद केला होता. रिवर्सचा फटका खेळला जरूर, षटकार ठोकला, मात्र मनोहर मडवीनं अनिल म्हात्रेचे चिरंजीव सुमितला लगेच उत्तर दिलं होतं. चांगले खेळाडू आहेत मनोहर मडवी. वेताल कोपर 40+ संघाचे. जतीनला देखील यश मिळालंय. यतीन पाटील न्यू बॅटर. 3 फलंदाज बाद झालेत 15 चेंडू मध्ये. धावा बनले 34. हार्दिक, ओम अँड एश एंटरप्राइजेस संघाच्या. चांगला चेंडू, चेंडूला वलवलाय, फिरवलाय, अगदी चांगल्या टप्प्यावर चेंडू सोडलाय. नक्कीच अगदी अख्खा कोपर खेळेगा. सर्व संघाच्या खेळाडूंची पाठीराख्यांची
आणि संपूर्ण कोपरकरांची जेवणाची सोय देखील या स्पर्धेतून केली गेलेली आहे. हा चेंडू अगदी अतिशय चांगला फटका स्क्वेअर ऑफ द विकेट. चेंडूला पाठवला डीप फाईन लेग आणि लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर षटकार. रोशनी इंटरप्राइजेस आणि HS इंटरप्राइजेस असा आपण पुढील सामना पाहणार आहोत. लवनाजी पाटील आणि संजयजी पाटील साहेबांच्या शुभ हस्ते आपण ती नाणेफेकी कंप्लीट करणार आहोत. धावसंख्या 40. इथे बघूया काय घडलं. एक सिंगल धाव आणि थ्रो चुकीच्या दिशेनं थ्रो केलाय. 2 धावा इथे आल्यात. बघूया जतीन मडवी बाईच्या स्वरूपात 2 धावा. डॉट चेंडू होता. यष्टीरक्षकाच्या चुकीमुळे या 2 धावा मिळाल्यात. हार्दिक ओमन एश एंटरप्राइजेस टीमला 3 ओव्हरचा खेळ संपलाय आणि 3 बाद 42. चांगली टोटल आहे. चांगली टोटल. आज पहिल्याच मॅच मधून यश घरतनं दक्षिका इंटरप्राइजेस संघाला विजय मिळवून दिलेला आहे. 12 चेंडूमध्ये 53 धावा त्यांनी या स्पर्धेतून बनवलेल्या आहेत. क्या बात है. आज आमचे भोजनदाते दक्षिका इंटरप्राइजेसचे मालक दसऱ्याची घरात त्यांनी 25 किलो चिकन ची सेवा दिली. धन्यवाद. क्या बात है. नक्कीच म्हणजे घरात साहेबांनी देखील एक चांगली ब्रेकिंग न्यूज दिलेली आहे. या कोपर प्रीमियर लीगच्या पर्व 3ऱ्या मध्ये ज्या संघ मालकांनी ज्या खेळाडूंनी सहभाग घेतले आहे त्या सर्वांना दमन टूर 2 दिवस फ्री आहे. क्या बात है. पाठीराखे सर्व टीमचे ऑनर खेळाडू सर्वांसाठी ही खास ब्रेकिंग न्यूज. हेमांजी घरत साहेबांच्या वतीनं 2 दिवस दमन दौरा टूर. आमचे सिनियर 40 चे खेळाडू तर वर्षाला जाऊन येत आहेत, मात्र काही युवा खेळाडूंना देखील दमन टूर पाहायला मिळेल. चांगला फटका आलाय. पहिल्या चेंडूवर चेतन घरतच्या चौकार ठोकलाय. साहेब चौकारांची हॅट्रिक कंप्लीट केली. षटकारांची हॅट्रिक यश घरतनं कंप्लीट केली होती. इथे हा चेंडू आलाय वाईट. पंच भाऊ पाटील सर आणि सुनील घरत भिवंडी ग्रामीण सिनियर 40+ संघटनेशी संलग्न असलेले पंच आहेत. घरत सर हा चेंडू नक्कीच खराब आहे. इथे अजून काही धावा खर्च होतील. काय चाललंय चेंडूला उचललाय फक्त सीमापार चेंडू गेलाय. रिटर्न क्रीजच्या बाहेर टाकलाय. नो +4. नक्कीच ही खरी आपल्या कोपर प्रीमियर लीगची खासियत आहे. म्हणूनच ही स्पर्धा तितकीच प्रसिद्ध झालेली आहे. पर्व 3रं म्हणूनच कोपरकरांना आहे या स्पर्धेवर गर्व. कोपर प्रीमियर लीग 2025. नक्कीच मनोज पाटील फ्री चेंडू असेल त्यांच्यासाठी. धावा बनल्यात 52. हा चेंडू देखील आलाय वाईट. मला वाटतं चेतनला दुसऱ्या मॅच मधून ओव्हर द्यायला विचार करतील संघनायक. अशी गोलंदाजी केली तर चेतनला मागे ठेवतील. जतीनच्या हातात आहे ते. जतीन ठरवेल, संघनायक ठरवतील. आणि हा चेंडू देखील आलाय वाईट. धावसंख्या 54. फ्री हिट कायम आहे. हा चेंडू अतिशय चांगल्या लाईन अँड लेंथ वर आहे. यस बॅटकट फ्री हिट. आउट नाही, कॅच घेतली होती. फ्री हिट चेंडू होता. मनोजांना जीवनदान मिळालंय. शॉर्ट पिच चेंडू. इथे चांगला संपर्क झालाय. अगदी चेंडू चाललाय लॉंग लेग सीमारेषेच्या दिशेनं. चौकार.
ज्या संघाने पहिली फलंदाजी केली त्या संघाने ते धावा बनवल्यात। लक्षात ठेवा, टॉस जिंकणाऱ्या संघाने पहिले मॅच मधून आले 76 आणि या मॅच मधून देखील 60+ कडे संघ आपल्याला पाहायला मिळेल। वाह वाह वाह, चांगली फिल्डिंग संदीप पाटील आहेत। एक धाव इथे मनोज पाटील यांच्या खात्यात। संघाची टोटल 59। अजूनही 2 चेंडू या ओव्हरचे आणि हा चेंडू आलाय पुन्हा एकदा नो बॉलचा इशारा। 1+1 अशा 2 धावा, धावसंख्या 61। आतापर्यंत 5 चेंडू अतिरिक्त टाकलेत, 5 आणि 6 म्हणजे 11 चेंडू। सर्वात मोठं ओव्हर आजच्या दिवसातील कदाचित ते ठरेल। 61 धावा, फ्री तिथे देखील चांगला संपर्क। वाह, चेंडू सीमा पार, मनोज पाटीलच्या बॅट मधून हा षटकार। मनोज पाटीलने सांगितलं होतं संघनायक देखील आहेत की मी देखील चांगली फलंदाजी करू शकतो आणि त्यांनी ते केलाय। हा आत्मविश्वास त्यांनी स्वतःमध्ये जागृत केलाय। वाह, 25 धावा, वैयक्तिक 25 मनोज पाटीलच्या संघाचे आहेत। 67 शेवटचा एक चेंडू। हा चेंडू अगदी फुलटस होता। 20 मध्ये चेंडूला केलेत काऊ कॉर्नर रिझनला चांगली फिल्डिंग केली आहे, स्वतःला झोकून दिलाय। 2 धावा इथे मिळतील। धावसंख्या झाली ती 69 आणि 70 धावांचं लक्ष्य आहे विजयासाठी। MI लाईफस्टाईल या संघासमोर आपण नक्कीच राकेश पाटील साहेबांना आपण सन्मानित करूया। कोपर प्रीमियर लीग 2025 या स्पर्धेला भेट देण्यासाठी नक्कीच आपले संजयजी पाटील साहेब आहेत। कोपर ग्रामपंचायतचे विद्यमान उपसरपंच आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे एक पदाधिकारी देखील आहेत, त्यांचा आपण स्वागत आणि सन्मान पहिले करूया। त्यानंतर आपण नाणेफेकी कक्षामध्ये जाऊन नाणेफेकी कंप्लीट करू। वियान एंटरप्राइजेसचे सर्व आमचे राकेशजी पाटील देखील मान्यवर कक्षामध्ये आहेत। आपण सर्वप्रथम उपसरपंच साहेबांचं स्वागत सन्मान करूया। कोपर ग्रामपंचायतचे विद्यमान उपसरपंच संजयजी पाटील साहेबांचा इथे शुभ सन्मान केला जाईल। सुदर्शनजी घरात, सुदर्शन घरात यांच्या शुभ हस्ते रोशनी एंटरप्राइजेसचे संघ मालक देखील आहेत। सुदर्शनजी घरात यांच्या शुभ हस्ते उपसरपंच साहेबांचा शुभ सन्मान, त्यांना शॉल आणि या स्पर्धेची आठवण सन्मान चिन्ह देऊन सन्मानित केले जातोय। त्यानंतर राकेशजी पाटील आहेत वियान एंटरप्राइजेस कल्हेर गावचे युवा उद्योजक आणि एक उत्कृष्ट क्रिकेटर। भिवंडी टेनिस बॉल क्रिकेट मध्ये राकेश पाटील हे नाव देखील खूप चर्चेत आहे, त्यांचं देखील स्वागत आणि सन्मान होईल। हे म्हणजे घरात साहेबांच्या शुभ हस्ते क्या बात आहे, मामांच्या हस्ते भाच्यांचं स्वागत। वाह, पाहू शकता आपण ऑन स्क्रीन वर राकेश पाटील यांचा शुभ सन्मान सरपंच साहेबांच्या शुभ हस्ते। चला आपण नाणेफेकी करूया। संजयजी पाटील साहेब या आपण नक्कीच। लवनाजी पाटील, संजयजी पाटील आणि राकेश पाटील, रोशनी एंटरप्राइजेस आणि HS एंटरप्राइजेस। नक्कीच आमचे मान्यवर आम्हाला टॉस बॉक्स मध्ये नक्कीच अगदी स्वर्गीय बाबूशेठ प्रतिष्ठान कोपर यांच्या वतीनं दोन्ही संघ नायकांना गिफ्ट हॅम्पर देखील दिले जात आहेत। केशवजी पाटील आणि सॅन्डी पाटील, क्या बात आहे। दोन्ही वेताल कोपर संघाचे 40+ खेळाडू छापा आणि काटा असं नाण्याचं स्वरूप आहे। लवनाजी पाटील यांच्या शुभ हस्ते नाणेफेकी उडवली जाईल। कोण आवाज देतोय? नक्कीच वरिष्ठांना मान दिलाय, केशव पाटील आवाज देतील। छापा सी कॉलिंग आणि छापा चालाय। खूप खूप धन्यवाद राकेशजी पाटील, लवनाजी पाटील आणि आमचे उपसरपंच संजयजी पाटील
चला गिफ्ट हॅम्पर देऊया. यस रकेजी पाटील, आपण दोन्ही संघनायकांना स्वर्गीय बाबूशेठ प्रतिष्ठान कोपरच्या वतीनं एक गिफ्ट हॅम्पर दिले होते. खूप खूप धन्यवाद मान्यवर. आपण मान्यवर कक्षामध्ये जाऊन मान्यवर कक्षेची शोभा वाढवायची. धन्यवाद. केशवजी पाटील, नाणेफेकी जिंकलात. प्रथम काय घेताय, गोलंदाजी की फलंदाजी? क्या बात आहे, फलंदाजी घेतली. मला वाटतं आमचा शब्द आपण ऐकलाय, कारण की ज्या संघाने आज फलंदाजी केलेली आहे त्यांनी 70चा आकडा गाठलेला आहे. हेच कारण आहे की दुसरं काही कारण? नाही, तेच कारण आहे. कारण जास्त स्कोर करून समोरच्या टीमवर आम्ही दबाव वाढण्याचा प्रयत्न करू. कशी वाटली कोपर प्रीमियर लीग 2025 ची स्पर्धा? खूप छान, आयोजन पण छान आहे आणि हा सीझन तिसरा हा पण छान पद्धतीने होईल याची आम्हाला अपेक्षा आहे. सँडीच्या टीमला कोणती टोटल देण्याचा प्रयत्न, असं काही माइंड मध्ये एक आकडा सेट केलाय? माइंड मध्ये आकडा तर सेट नाही केलेला, कारण क्रिकेट आहे. आकडा सेट केलेला असल्या तर आकडा होत नाही, पण जास्तीत जास्त स्कोर करून आम्ही त्यांच्यावर दबाव वाढवू. तुम्ही सोडून आणखीन कोण तुमच्या संघामध्ये चांगले फलंदाज गोलंदाज आहेत? काही नाव सांगाल? आहेत ना, अनिल म्हात्रे आहे, साईस आहे, भूमिक आहे, यश पाटील आहे, मुकेश पाटील आहे. खूप खूप धन्यवाद केशव पाटील. सँडी, नाणेफेकी गमावलेली आणि प्रथम गोलंदाजी आलेली, हा निर्णय मनाच्या विरुद्ध झालाय की मनासारखा आहे? आम्हाला क्षेत्ररक्षणच पाहिजे होता आणि आमच्या मनानुसारच क्षेत्ररक्षण आलेलं आहे. हा बोलण्याचा भाग असेल कदाचित. असो, तर प्रथम गोलंदाजी करताना समोरच्या संघाला किती धावांपर्यंत रोकाल आणि आपला कोपर प्रीमियर लीगचं तिसरं पर्व कसं वाटतं, काय संदेश द्याल? आम्ही समोरच्या टीम बनणं चांगली टीम आहे, त्याच्यामध्ये आमचं वरिष्ठ खेळाडू म्हणजे अनिल म्हात्रे, हा यालाच आमचा टार्गेट असेल आउट करण्यासाठी. दुसरा तो आउट झाला का आम्ही बघूया किती स्कोर देऊ. आणि तिसरं पर्व बोलायचं म्हणजे आमचं हा ना चालू होतं. तर सरपंच तू अजून टुर्नामेंट काय नाही होत आपली, तर बरं गरमीचा अभाव आहे तर आपण नेक्स्ट इयरला ठेवू. नाही बोलतो, आपली परंपरा चालू आहे तशीच आपण चालू ठेवूया. तर त्या सरपंचांनी पुढाकार घेतला आणि आम्ही त्यांच्या पुढाकाराला साथ देऊन ही केपीएल तयारी केली. खूप खूप धन्यवाद. तर मित्रांनो, नाणेफेकी जिंकून इथे प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतलाय केशव पाटील या संघनायकाने आणि सँडी पाटीलला प्रथम गोलंदाजीसाठी आमंत्रित दिलं. आपण जाऊया समालोचन कक्षामध्ये, ऐकूया चालू सामन्याचं दुसरं सत्र. तिथे उपस्थित आहेत मोहनदादा भोईर. सर्वांना संदेश देतो, कोई कुछ भी बोलेगा लेकिन ध्यान में रखो अक्का कोपर खेलेगा. यस, अतिशय अतिशय चांगला मनोगत. कोई कुछ भी वो कहे, कहीं मत जाइए, अक्का कोपर खेलेगा. हॅलो, आचार्य आमचे जाम भारी खरे अर्थानं आज जेवणाचे उत्तम सोयी त्यांच्या माध्यमातून रुचकर आणि स्वादिष्ट जेवण. नरेश भोईर, राजेश पाटील, योगेश पाटील, पाटील आणि भोईर संमिश्र म्हणजे चव निश्चित असणार. क्या बात आहे. केशवजी हा हॅलो, पुन्हा एकदा सर्व क्रीडारसिक उपस्थित मान्यवर सर्वांचा स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. आपण पाहतोय क्रिकेटचा फेस्टिवल आणि क्रिकेटचा बिग इव्हेंट पाहतोय. कोपर प्रीमियर लीग 2025 स्पर्धेचा आगाज आणि पहिला चिन्ह मात्र पंचांच्या माध्यमातून नो बॉलचा इशारा येतोय. दुसरा बॉल आहे का? नो बॉल दिलाय. अतिशय प्रतिम उत्तम फटका आपण पाहतोय. वन बॉन्स एका दुसऱ्या टप्प्याने चेंडू सीमाच्या बाहेर जाणारा चौकार येतोय. या अगोदर षटकार आहे का? ओके ओके ओके, गाडीमध्ये होती त्यामुळे आम्हाला दिसला नाही. ओके, तुमचं काम ओके, नो टेन्शन. जतीनच्या कोणत्या बॅटमधून छक्का? जतीनेच्या बॅटमधून पहिल्या चेंडूवर पेस करताना अतिशय प्रतिम उत्तम दर्जाचा षटकार पाहिला. त्यानंतर दुसरा चेंडू पेस करताना चौकार. अतिशय प्रतिम उत्तम दर्जाची गोलंदाजी करताना गोलंदाज मनोज, मात्र त्याला प्रत्युत्तर देताना मैदानामधून जतीन पाटील.
अगेन्स्ट पुन्हा एकदा चेंडू सेवच नक्कीच अगदी कोपर प्रीमियर लीग ही स्पर्धा पाहण्यासाठी बंदरामारुती काल्हेर संघाचे आमचे सहकारी मित्र जगुशेठ असतील, अरविंददा पाटील, अरविंद मडवी आणि आमचे इतर सहकारी इथे बसलेले आहेत. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे जगुशेठ, वेलकम, सुस्वागतम. आपण ह्या मान्यवर कक्षामध्ये म्हणजे गरज साहेब आपल्याला आमंत्रित करतायत. अरविंदजी मडवी, अरविंद पाटील, जगुशेठ आपण यायचं आहे. कोपर प्रीमियर लीग 2025 मध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. वेलकम, सुस्वागतम. ओ टू मोहनदादा भोईर. थँक्स धन्यवाद. या स्पर्धेमधून षटकांची दुसरी हॅट्रिक साधताना फलंदाज आपण बघतो जतीन पाटील अतिशय प्रथम उत्तम दर्जाची फलंदाजी. जरी लक्ष मोठं असलं तरी माझ्या लक्षाचा पाठला करताना उत्तम दर्जाची फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. एम आय लाईफ स्टाईल या संघाच्या माध्यमातून सुरेख सुंदर अप्रतिम उत्तम दर्जाची फलंदाजी. पहिल्या षटकाला प्रारंभ आहे. मनोज गोलंदाज मात्र उत्तम समाचार त्याचा या ठिकाणी अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज हलक्याच पावलांचा रणम घेतो. आता मात्र रोहित मात्रेच्या बॅटमधून सुरेख सुंदर अप्रतिम उत्कृष्ट पाटका चेंडूला सुंदरसा स्वीप केला. स्क्वेअर ऑफ विकेट. बाकपाट स्पर्धा सीमाच्या बाहेर जाणारा नेत्रदीपक चौकार. आता मात्र चेंडू थोडस ऑन द खेळण्याचा प्रयत्न. चेंडू जातो शॉर्ट मिडऑफला. एकदा घेण्याची संधी. संदीप पाटील आपण थोडस स्टेजशी संपर्क साधायचा आहे. पहिल्या ओव्हरमधून अतिशय उत्तम दर्जाची फलंदाजी आपण एम आय लाईफ स्टाईल संघाच्या माध्यमातून पाहिली. जरी लक्ष मोठं असलं तरी मात्र ते लक्षाचं उत्तम पाठलाग. आणि पहिल्याच ओव्हरमधून विदाउट विकेट 26 धावा धावफलकावर. हेमंतजी घरात यांची देण आपण पाहतोय. खऱ्या अर्थानं तिसरं पर्व त्यांच्या माध्यमातून अतिशय उत्तम दर्जाची स्पर्धा प्रतिवर्षाप्रमाणे आणि ह्या वर्षी देखील अतिशय दिमागदार आयोजन त्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. सत्तर धावांचं लक्ष. जरी टार्गेट फार मोठं असलं तरी मात्र सेट करण्याची जबाबदारी मैदानाच्या आतमधून खांद्यावर घेताना दोन फलंदाज, एका बाजूला रोहित तर दुसऱ्या बाजूला जतीन. दुसऱ्या षटकाला प्रारंभ होतो. वैयक्तिक पहिला सांगित दुसरा आणि गोलंदाज येतोय. सुमित येतोय. चेंडूला थोडस ऑन द ऑफ खेळण्याचा प्रयत्न. प्रॉपर चेंडू बॅट मध्ये व्यवस्थित संपर्क साधता आलं नव्हतं. फलंदाज रोहित याला मात्र 22 रूपये एकदम कंप्लीट झाली धावसंख्या. एकाने पुढे सगळी धावसंख्या होती ती 27. लॉस ऑफ विदाउट विकेट अँड सेकंड ओव्हर प्रोग्रेस. दुसऱ्या षटकाला प्रारंभ संघात धावसंख्या बिनबाद 27. पुन्हा एकदा गोलंदाज सुमित. स्पर्धेचं एक मिनिट. जतीन मडवीसाठी बंदरामारुती काल्हेर संघाचे उत्कृष्ट खेळाडू राजन डी पाटील ना सलग 3 षटकारांसाठी 333 च पारितोषिक जाहीर केलंय. सध्या ते या केडनगरीमध्ये आहेत आणि जतीन मडवीला हे पारितोषिक राजन डी न लावले आहे. सलग 3 षटकार 333. ओव्हर टू मोहनदादा भोईर. थँक्स धन्यवाद. या अगोदर मारलेले आहेत ते काय नवीन मारलेत का ते आता नवीन
नवीन पॅटर्न पुन्हा एकदा मारावे लागतील. ओके चला होऊन जाऊ दे. एक तर आला का गेला दादा मस्तक के ऊपर से दस्तक. दादा जे पहिले मारलेत ना त्यांच्यासाठी पण आहे. यस राजन डी ने ही माहिती पुन्हा एकदा दिली. धन्यवाद राजन डी. अतिशय दमदार अप्रतिम उत्तम दर्जाची फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. जतीन पाटीलच्या माध्यमातून जरी लक्ष मोठं असलं तरी लक्षाचा उत्तम पाठलाग करताना संघातील सर्वात महत्वाचा ट्रम्पकार्ड फलंदाज जतीन. चौफेर फटकेबाजीला ज्याच्या माध्यमातून प्रारंभ झाला. अतिशय उत्तम दर्जाची फलंदाजी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करणारा हा फलंदाज झेल निश्चितकारी झाला नाहीये. एखाद्या आणल्या माणसाने झेल घेतला असता. निमान झाडाच्या खाली होता उभा. दादा दुसऱ्या विचारात होता वाटतं. पुन्हा एकदा चेंडू ऑन साइडचा बिग ब्लास्ट. चेंडू जाईल आउट ऑफ द पार्क. क्या बात है. बोटाला लाली कानाला वाली माय दिसते फिली. भारत पाटील हे देखील संघाचे ओनर आणि त्यांच्या संघाच्या अगेन्स्ट मात्र या ठिकाणी धुवाधार फलंदाजी चालू आहे. त्यांची मला वाटतं दगदग थोडीशी वाढलेली आहे. हृदयाचे ठोके त्यांचे वाढलेले आहेत. काय टेन्शन घेऊ नका विजय तुमचाच होईल. एकाला गाला लावा बस. जतीनला आउट करा. पण जतीन सध्या आगोगतो मैदानामध्ये. काय जबरदस्त फलंदाजी. अतिशय अप्रतिम उत्तम दर्जाची फलंदाजी. विशाल लक्षाचा पाठलाग करताना अटॅक इज बेस्ट फॉर्म डिपेंड. आक्रमणाला सुरुवात झालेली आहे जतीनच्या माध्यमातून. अतिशय चांगला चेंडू अप्रतिम उत्तम दर्जाची चेंडू आपण पाहिली. खऱ्या अर्थाने षटकार गेल्यानंतर त्याचं प्रत्युत्तर मैदानाच्या आतमध्ये देताना गोलंदाज हा चेंडू मात्र थोडासा स्टन झाला. नॅचरल पद्धतीने या ठिकाणी यस मैदानाची सफाई केली जाते. या ठिकाणी मात्र चेंडू फक्त आणि फक्त फ्लिक केला ऑन साइडला. एक कंप्लीट दुसरीचा प्रयत्न. आणि या दोन धावांनी संख्या धावसंख्या दोन्ही पुढे धावसंख्या होती ती 43. ओव्हर क्रमांक दुसरा संपत 2 षटकांच्या अंती धावसंख्या होती ती 43. प्रतिओव्हरचा आपण विचार केला साधारण 21.50 21 ते 22 धावांची सरासरी. आता उर्वरित 12 चेंडूमध्ये विजयासाठी फक्त आणि फक्त 28 27 धावांची गरज आहे. पहिल्या ओव्हरमधून 26 त्यानंतर 16. आता तिसरे षटक हे फार महत्वाचं आहे. कोण गोलंदाज असेल. भरत पाटील सध्याचे संघाचे ओनर आहेत. थोडेसे चिंताग्रस्त आहेत कारण की पहिल्या 2 ओव्हरमधून त्यांच्या संघाने बऱ्याच धावा खर्च केलेल्या आहेत. आता उर्वरित 12 मधून विजयासाठी अगेन्स्ट संघाला फक्त 27 धावांची गरज आहे. नॅचरल पद्धतीने या ठिकाणी मैदानाची सफाई देखील केली जाते नैसर्गिकरित्या. कोण आहे 300 का. क्या बात है. अतिशय उत्तम दर्जाची धून आज डीजेच्या माध्यमातून देखील या ठिकाणी पेशकश केली जाते. खऱ्या अर्थाने या स्पर्धेत अतिशय उत्तम दर्जाची डीजेची व्यवस्था देखील झालेली आहे.
चेंडूला सुंदरसा पुलचा फटका आपण पाहतो. चेंडू जातो मिडी विकेटला. एक कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न केला जाणार नाही आहे कारण की स्ट्राईक रोटेट करण्याची संधी असेल तर संघातील सर्वात महत्वाचा ट्रम्पकार फलंदाज जतीन ज्यानं सध्या चौफेर फटकेबाजीला प्रारंभ केली. शेतकऱ्यांची आतिषबाजी ज्या बॅटमधून पाहतोय. राजन पाटील यांच्याकडे तुम्हाला 300 रुपयाचं कॅश प्राइज आमच्या सामान कक्षामध्ये जमा झालेले आहे. जतीन सामना संपल्यानंतर लगेच आपण आपलं पारितोषिक घेऊन जायचं आहे. त्यानंतरची जबाबदारी आमची नाही. या सामना संपल्यानंतर लगेच आपण आपलं बक्षीस घेऊन जायचं आहे. तिसऱ्या षटकाला प्रारंभ सुरुवात आणि गोलंदाज येतोय यतीन आणि जतीन. आता मात्र चेंडूला उडावला मिस टाइम स्ट्रोक. चेंडू काही क्षेत्ररक्षक तू माय एका चेंडूवर 2 संध्या मिळत नाहीयेत. अतिशय अप्रतिम उत्तम दर्जाची धून आपण या स्पर्धेच्या माध्यमातून या ठिकाणी पेशकश केली. क्या बात आहे. महत्वाचं विकेट प्राप्त करताना गोलंदाज यतीन यांनी जतीनला बाद केलंय. महत्वाचा फलंदाज बिग विकेट बडी सफलता या प्राप्त करतो गेंदबाज अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज. चांगला चेंडू अप्रतिम उत्तम दर्जाचा चेंडू पडल्यानंतर थोडासा बाउन्स निश्चित झाला. तिसऱ्या ओव्हर मधून आता मात्र थोडस संघ बॅकफुट आपण पाहतोय. तिसऱ्या ओव्हर मध्ये अतिशय उत्तम दर्जाची गोलंदाजी यतीन पाटील याच्या माध्यमातून. बेस्ट टाइम स्ट्रोक आणि बॅट्समन चेतन घरात हे बॅट्समन पंचांचा लेग बाईचा इशारा. एक धावेचा निर्माण एक धावेची धावसंख्या एकाने पुढे सकते धावसंख्या होती ती 43 46 46 अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज यतीन पाटील लेफ्ट हँड. ओव्हरचा मारा ऑन साइडचा पटका सजलाय. 1 बॉल सेकंड टाइम मात्र बीट करतो क्षेत्ररक्षकाला. चेंडू जातोय सीमा रेषेबाहेर चौकार. पुन्हा एकदा रोहित याच्या बॅट मधून सुरेख सुंदर प्रतिम उत्कृष्ट फटका आपण पाहतो ऑन साइडचा. एक कंप्लीट दुसरीचा प्रयत्न आणि या 2 धावांनी आता संघाची धावसंख्या देखील 2 ने पुढे सकते धावसंख्या होती ती 52 52. अजूनही विजयापासून 18 धावा दूर आहे.
वेल प्लेड जतीन अँड बेस्ट ऑफ लक नेक्स्ट मॅच. हॅलो, जाऊया पुन्हा एकदा आपण मैदानाकडे. जो प्रत्यक्ष सामन्याला सुरुवात होते तो ऐकूया पुन्हा एकदा सुमधुर आवाज. व्हॉइस ऑफ मानकोली ओल्ड टू काढून केने. चेतनची घरात आपण थोडस या.